होत होत्या आणि रुग्णवाहिकेमध्ये त्यांची हालचाल झाल्याचं त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर उपचार सुरू झाले आणि त्यानंतर आता आपण बघतोय पांडुरंग उल्पे जे आहेत ते घरी आहेत. त्यांचं स्वागत देखील घरी झालेलं आहे. सध्या त्यांची अजूनही परिस्थिती थोडी नाजूक असली तरी एक प्रकारे त्यांना जीवदानच मिळालं आहे असं म्हणावे लागेल. त्यांची पत्नी या ठिकाणी आहे, त्यांचा नातू देखील या ठिकाणी आहे. सध्या पांडुरंग उल्पे आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया. काय नेमकं त्या दिवशी घडलं होतं, कशी चक्कर आली? नेमकं म्हणजे माझं नियमाचं कार्यक्रम दिवसादिवस चालू होतं. सकाळी जायचं, काम करून यायचं 12 वाजेपर्यंत, तिथनं पुढे जेवायचं, झोपायचं, 3 तास विश्रांती घ्यायची. तिथनं पुढे 5 वाजले की फिरायला जायचं. फिरून आलं की जरा मग इथं बिराडा येते, चहा पाणी होते 6पर्यंत. मग जरासं पाईप बीप इकडे तिकडे. त्या दिवशी चक्कर आली? त्या दिवशी म्हणजे 4:30 चहा प्यालो, त्यानंतर घाम आला. चक्कर आली नव्हती, घाम आला नुसता. घाम आल्यानंतर घाम का आला म्हणून मी बाहेर वाऱ्याला बसलो. आता उपचार करून घरी आलाय, स्वागत झालं तुमचं, फुलं पायघड्या घातल्या होत्या? ते काय सगळ्यांच्या कृपेने झालं, नातवांच्या कृपेने झालं, शेजापाजांच्या कृपेने झालं, पांडुरंगाच्या कृपेने झालं. आपल्यासोबत उल्पे यांच्या पत्नी देखील आहेत. काय ॲम्ब्युलन्समध्ये असताना काय नेमकं झालं? घरी आणताना तेच की हे असं खड्ड्यातनं असं गाडी जरा आदळल्याबरोबर असं करंगळी हल्ली. मग ते आमच्या भाचीच्या पोराने पोरगीने बघितल्यानंतर मग आजा करंगळी हलाळल्यात म्हटल्यावर ते दवाखान्यातलं ते काय असतं ते लावून बघितल्याबरोबर जरा ठोकं द्यायलेलीत म्हणून परत आणि दवाखान्यात नेलं. त्या दिवशी मग दवाखान्यात परत नेलं आणि ठेवलं. मग ठेवल्यानंतर तिकडं पुढं नेल्यानंतर तिने काय मग सप्लायच म्हणून सांगितलं. सप्लाय म्हटल्यावर मग घरला आलं, नातेवाईक सगळी गोळा केलीत. सगळ्यांनी हे करून आपलं घरला आणायचं हे केलं. आमच्या नाही, माझ्या नाही आलं. ह्या नातवाच्या मुलगीच्या जावायच्या लक्षात आलं की असं आणि असं ते धक्क्यामुळे मला आक्रोश करून घेताना मला काय दवाखान्यात ठेवून घेतले नाही. मला घरला पुतण्या घेऊन आला आमचा. मग तिथनं पुढे ते नातवाला माहीत आहे. नातू देखील आपल्यासोबत आहे. काय नेमकं घडलं त्या दिवशी? ॲम्ब्युलन्समधनं आणताना काय झालं, कसं लक्षात आलं? आम्ही पुढील प्रक्रियेसाठी घरी येत होतो. त्यावेळेला चौगले गलीच्या आसपास स्पीडब्रेकरवरून त्यांना एक धक्का बसला. त्यांच्या बॉड्या दळ्यासारखी झाली. त्यानंतर त्यांना जरा शरीराची मुवमेंट चालू झाल्यासारखी झाली आणि त्यांची बोट वगैरे हालायला लागल्यावर आम्ही बघितलं, एकमेकांना कल्पना दिली की त्यांचं जरा बोट वगैरे हल्ल्यासारखी वाटायला लागली. लगेचच गाडीला ब्रेक लावून आम्ही साईडला घेऊन बघितलं. लगेचच मग जवळच्या एका दवाखान्यात गेलो, बघितलं. तिथे डॉक्टरांनी वगैरे ECG काढून बघितलं तर त्यांची थोडे हृदय पुन्हा चालू झाल्यासारखं झालं. स्पीडब्रेकरमधून आम्हाला एक जीवदान मिळाले असे म्हटल्यानंतरच चालेल. आणि लगेचच आम्ही पुढील उपचारासाठी DY पाटील हॉस्पिटलला गाडी वळवली आणि पुढील उपचार करून आम्ही आज आमच्या आजोबांना आमच्या आजीच्या सुखरूप स्वाधीने केलेला आहे. दोघे एकमेकांसंग. तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं देवतारी त्याला कोणमारी याचा प्रत्यय जो आहे तो कोल्हापूरमध्ये आल्याचं पाहायला मिळतं. एखादा स्पीड ब्रेकर कसा एखाद्याच्या जीव देखील वाचवू शकतो याचंच उदाहरण हे या निमित्तानं म्हणावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.